अहिल्यानगर या ठिकाणच्या नगरपालिका कर्मचारी मृत्यू प्रकरणामध्ये 5 आरोपींना 15 ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। धीरज परदेशींच्या मृत्यू प्रकरणी 5 आरोपींना 15 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। मुख्य आरोपीच्या अटकेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हा इशारा दिलाय। विद्युत वितरण विभागाच्या कामासाठी गेले असता जमावाकडून मारहाण करण्यात आली आणि यामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। अत्यंत तीव्र आहे, कारण आज त्या एखाद्या व्यक्तीवर आली, तो काय स्वतःच्या घरचं काम किंवा खाजगी कामा करता गेलेला नव्हता, तो सार्वजनिक काम करण्याकरता गेलेला होता। पण ह्या सगळ्या घटनेची गांभीर्य पाहता ते जे काही मृतदेह आहे तर तो आम्ही एसपी ऑफिसच्या परिसरामध्ये आम्ही तिथे थांबवणार आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत याच्यामधले मुख्य आरोपी हे कुठेतरी अटक झाले पाहिजेत। तर अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी मारहाण आणि मृत्यू प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट। धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने अहिल्यानगरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। विद्युत वितरण विभागाच्या कामासाठी गेले असता जमावाकडून त्यांना मारहाण करण्यात आलेली होती। उपचारादरम्यान धीरज परदेशी यांचा मृत्यू देखील झालाय। हिंदुत्ववादी संघटनेकडून आज अहिल्यानगर शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। पालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याचा काल मृत्यू झाला होता। 2-3 दिवसापूर्वी तो मुकुंदनगर परिसरामध्ये काही कामानिमित्त गेला होता आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यानंतर 4 दिवस त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। अखेर काल त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर शहरामध्ये तणावाचं वातावरण झालं होतं। आमदार संग्राम जगताप असतील, आमदार अक्षय कर्डिले असतील यांच्या नेतृत्वामध्ये ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं होतं। तसंच शहर देखील काल बंद करण्यात आलं होतं आणि आज देखील हिंदुत्ववादी संघटनेकडून शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर।